नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त कुरकुरीत अशी पौष्टिक मेथी मूगडाळ मठरी बनवणार आहोत. ही मूगडाळ मेथी मठरी मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. ही मूगडाळ मठरी एकदम झटपट अशी तयार होते. कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते. अगदी ही रेसिपी कुरकुरीत अशी तयार होते. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर आज आपण मेथी मूग डाळ कुरकुरीत मठरी बनवणार आहोत. ही मठरी खूप पौष्टिक तयार होते. त्यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मूग डाळ मी 2 तास भिजवून घेतलेली आहे. हाताने सहज तुटते इथपर्यंत आपल्याला ही डाळ भिजवून घ्यायची आहे. मठरी करताना कमीत कमी 1.5 ते 2 तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ साईडला ठेवून घेऊयात. त्यानंतर मी इथे अर्धी गड्डी मेथी घेतलेली आहे. ती छान स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. आता ही मेथी आपण छान बारीक चिरून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. त्यावरती मी आता मेथी छान बारीक चिरून घेत आहे. त्याचबरोबर मी इथे मूठभर कोथिंबीर देखील घेतलेली आहे. ती पण छान बारीक चिरून घ्यायची आहे. तर मी इथे कोथिंबीर आणि मेथी छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हे कोथिंबीर आणि मेथी आपण शिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे गॅसवरती छान कढई गरम करून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेत आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता. तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता चिरलेली मेथी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि मेथी छान एकजीव करून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि मेथी 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. मेथी शिजवताना मोठ्या गॅसवरती शिजवायची आहे. बारीक गॅसवरती अजिबात शिजवायची नाही. बारीक गॅसवरती शिजवली तर मेथी कडू लागू शकते. त्यामुळे मोठ्या गॅसवरतीच भाजी शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. मेथी पण छान शिजलेली आहे, बघू शकता. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही मेथी आपल्याला थंड होऊन द्यायची आहे. मेथी थंड होते तोपर्यंत आपण ही भिजवलेली डाळ छान मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर डाळ वाटण्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण डाळ घालून घेऊयात. तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त 1 चमचाभरच पाणी टाकायचंय, जास्त पाणी नाही टाकायचंय. तर ह्या डाळीची आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. छान बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता. मी ज्या प्रकारे वाटलंय त्या प्रकारे छान बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे डाळीचं. डाळ छान बारीक करून घ्यायची आहे. आता ही वाटलेली डाळ साईडला ठेवून घेऊयात. त्यानंतर मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे. एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता वाटलेली डाळ टाकून घेत आहे. जी मी मिक्सरमध्ये वाटली होती ती आता मी परातीमध्ये काढून घेत आहे. मी इथे सगळं वाटलेली डाळ काढून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 चमचे काळे तीळ वापरलेले आहेत मी इथे. त्यानंतर मी इथे काळं मीठ वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर साधं मीठ देखील वापरू शकता. मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे थंड तेल टाकून घेतलेलं आहे. आता मसाले आणि डाळीचं मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. वाटलेली डाळ आणि मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. तर मी इथे छान मिक्स केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली भाजी टाकून घ्यायची आपल्याला. जी आपण मेथी शिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. तर मी इथे मेथी टाकून घेतलेली आहे. ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला डाळी सोबतच.
मेथीची भाजी आणि डाळीचं मिश्रण छान मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे। मठरी तयार करताना मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे, मैदा अजिबात वापरायचा नाही। मी इथे पौष्टिक अशी मठरी तयार करत आहे, तर त्यासाठी मी इथे 2 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। डाळीच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, बिना पाण्याचंच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे छान ज्या प्रकारे आपण चपाती बनवतो तशा प्रकारे मी इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे घट्टसर। पीठ अजिबात पातळ नाही ठेवायचंय, घट्टसरच मळून घ्यायचंय मी ज्या प्रकारे तयार केलेलं आहे त्या प्रकारे। त्यानंतर इथे मी एक पिठाचा गोळा तयार करून घेत आहे। अशा प्रकारे आपण चपाती बनवतो, चपातीला जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो तेवढा इथे घ्यायचा आहे आणि त्याचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे। पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाच्या आपण चपाती तयार करून घेऊयात। तर चपाती बनवण्यासाठी मी इथे एक पोळीपाट घेतलेला आहे। उंड्याला दोन्ही साईडनी पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचं आणि छान चपाती करून घ्यायची आहे। चपाती इथे मी तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल टाकून घेत आहे। हे चपातीला लावण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेत आहोत आपण, ते छान चमच्याने आता एकजीव करून घ्यायचं आहे। पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे आपण मठरी तयार करतो, तर मठरीला लावण्यासाठी हे मी इथं पीठ तयार करून घेतलेलं आहे, ते साईडला ठेवून द्यायचंय। त्यानंतर बघू शकता मी चपाती अशा प्रकारे लाटून घेतलेली आहे, त्याची जाडी देखील बघू शकता, एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे, जाडसर अजिबात करायची नाही। तर मी इथे पातळसर चपाती लाटून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे एक वाटी घेतलेली आहे, तर वाटीच्या सहाय्याने आता ह्याच्या पुऱ्या पाडून घेऊयात आपण। तर मी इथे वाटी का वापरली, वाटीने पुऱ्या एकसारख्या येतात, मठरी पण आपली एकसारखी तयार होते आणि कमी वेळेमध्ये भरपूर अशा पुऱ्या तयार होतात, त्यामुळे मी इथे वाटीचा वापर केलेला आहे। हवं तर तुम्ही इथे हाताने देखील पुऱ्या करू शकता, पण वाटीने पटकन अशा पुऱ्या तयार होतात। तर मी इथे पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता पुऱ्याच्या साईडचे पीठ काढून घेऊयात। तर इथे बघू शकता मी पुऱ्याच्या साईडचं पूर्ण पीठ काढून घेतलेलं आहे। इथं पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी ते गव्हाच्या पिठाचं मिश्रण केलं होतं ते ह्याच्यावरती लावून घ्यायचं आहे। मी एका ब्रशच्या साहाय्याने इथं ते मिश्रण लावून घेत आहे। तर इथे पुऱ्यावरती तेलाचं आणि पिठाचं मिश्रण लावून झालेलं आहे। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने पुरीला असं मधोमध चीर द्यायची आणि मठरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला मठरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने हा मठरीचा शेप देता येतो। तर बघू शकता किती छान आणि सुरेख असा मठरीचा शेप देता येतो आणि मठरी तयार झालेली आहे आपली, बघू शकता किती छान आणि मस्त अशी दिसत आहे। अशाच प्रकारे मी राहिलेल्या सगळ्या मठऱ्या तयार करून घेत आहे। तर बघू शकता मी इथे सगळ्या मठऱ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हा शेप देता येतो। आता ह्या तयार केलेल्या मठऱ्या आपण तळून घेऊयात। तर मठरी तळण्यासाठी मी इथे गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल जास्त कडकडीत असं गरम करायचं नाही, तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे। तर आता ह्या तयार केलेल्या मठरी आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊयात। तेलामध्ये जेवढ्या मठरी बसतील तेवढ्याच टाकायच्या आहेत, जास्तीच्या मठरी अजिबात टाकायच्या नाहीत। तर मी इथे तेलामध्ये जेवढ्या मठऱ्या बसतील तेवढ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि एकदम कमी गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही मठरी तळून घ्यायची आहेत। छान दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत अशा ह्या मठऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, आपल्या मठऱ्या छान तळून झालेल्या आहेत। बघू शकता त्याला लेयर देखील किती छान असे पडलेले आहेत।
रंग देखील किती सुरेख असा आलेला आहे। तर आपल्या तळलेल्या मठऱ्या आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर मी इथे तळलेल्या मठऱ्या आता प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर बघू शकता किती सुंदर आणि सुरेख असा आपल्या मठरीला कलर आलेला आहे। किती सुंदर आणि सुरेख अशी मठरी तयार झालेली आहे। ही रेसिपी खूप पौष्टिक अशी तयार होते। खास म्हणजे ही मठरी 3 ते 4 दिवस सहज टिकते। ही मुगडाळ मेथी मठरी संपेपर्यंत अशीच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते। तुम्ही बघू शकता त्याचा शेप देखील किती छान आणि मस्त दिसत आहे। दिसायला सुद्धा किती सुरेख आणि सुंदर अशी ही मठरी दिसत आहे। तर तुम्ही आवाज देखील ऐकू शकता। तर आवाज ऐकून लक्षात आला असेल की ही मुगडाळ मठरी किती कुरकुरीत तयार झालेली आहे। मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण वापरून तुम्ही देखील अशीच पौष्टिक मुगडाळ मठरी बनवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढील अशा छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।